नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आपण पाहत आहोत. इथे प्रतिमा आत्या सायली अर्जुनला तिचे अनुभव सांगत असते. नवीन ज्यावेळेला ती किल्लेदारांच्या घरी गेलेली त्यावेळेला काय काय झालेलं त्या सगळ्या घटनाक्रमांचा इथे क्रम अर्जुन आणि सायली लावत असतात. त्यावेळेला ती सांगू लागते, का कुणास ठाऊक ना मी सतत काहीतरी विसरते. ह्या गोष्टीची जाणीव प्रिया मला करून देत राहायची आणि तिने माझ्या एकदा दोनदा गोळ्याही बदलल्या, तेही माझ्या नंतर लक्षात आलं. आणि ती सतत हेच दाखवायची की मला काहीच आठवत नाही, मी मेमरी लॉस झाली आहे असं. मला अगदी कालपर्वाच्या सकाळच्या गोष्टी आत्ता आठवत नाही, अशा परिस्थितीत तिने मला आणून सोडलं होतं. आणि एवढी माझी सख्खी मुलगी असून ती माझ्याशी असं का वागली, ह्या गोष्टीचं गूढ अजूनही मला कळलेलं नाही. तितक्यातच तिला फोन येतो आणि मला उशीर होतोय, मला निघायला हवं असं म्हणत प्रतिमा मग निरोप घेते अर्जुन आणि सायलीचा. इकडे अस्मिता आपल्या बाळासोबत खूप आनंदी असण्यासाठी ती प्रत्येक गोष्ट करत असते. बाळाला घेऊन बाहेर फिरायला जाते आणि तिकडे खेळत असते गार्डनमध्ये बाळासोबत. तर इथे त्या दोघांमधला संवाद चैतन्य ऐकतो आणि चैतन्य आपल्या ताईला म्हणू लागतो की अस्मिताई, अगदी तू एवढ्या सकाळी उठली, तुझ्या हातात मोबाईल नाही, काही नाही, एवढा चेंज, एवढा बदल तुझ्यामध्ये कसा काय घडला गं? तर ती सांगू लागते, आई झालं की सगळं काही मागे पडतं तसंच झाले. चैतन्य पण त्याचंच वर्णन करू लागतो. खरंच आई पण बाईला किती बदलून टाकतं, तुझ्या स्वभावात किती बदल झाला आहे. आज तुला आनंदी राहायचे, तेही तुझ्या बाळासाठी. हे सगळं काही तुझं दिसते प्रयत्न असं म्हणत चैतन्य कौतुक करतो. अस्मिताई म्हणत असते, मनाला कितीही वाईट वाटत असलं, कितीही एखादी गोष्ट नकोशी असली, पण बाळासाठी ती चेहऱ्यावर दाखवता येत नाही. आनंदी तर स्वतःला ठेवावाच लागेल ना. आणि ह्या गोष्टीवरती चैतन्य म्हणतो की ताई, तुझ्यामधला हा बदल आहे ना, तू असाच कायम ठेव. स्वतःसाठी बाळासाठी जगायला शिक. आणि ह्या दोघांमधला संवाद इथे तिचा नवरा सचिन ऐकतोय हे आपल्याला पाहायला मिळेल. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की अर्जुन सायलीला काळजी पडली आता ती कांता मावशीची. त्यांच्या घराला लागलेली नोटीस, मग तिचं घर खरंच जाणार की काय अशी भीती, तर यातनं काय मार्ग काढावा ह्यासाठी आता दोघांमध्ये चर्चा चालू असते. त्यातच कांता मावशीचा फोन येतो. म्हणजे त्यावेळेला जयेश फोन करून सांगतो की कांता मावशींना घरी जायचं आहे. त्या काही ऐकायला तयार नाही. जेव्हापासून त्यांनी ऐकले ना घराला नोटीस लागली घर पाडण्याची, तेव्हापासून त्या घाबरूनच गेल्या आहे, बिथरल्यासारखं करू लागले आहे. त्यांना असं झालं आहे, मी कधी एकदाची माझ्या घरी पोचेल. तर जयेशला फोनवरती इथे अर्जुन सांगतं की त्यांच्याकडे फोन दे. मग कांता फोनवरती बोलू लागते. कांता तिची गोष्ट सांगते की मी किती कष्टाने ते घर बांधलं आहे आणि त्या घरात मी राहिले. आता ते घर जर नसलं तर माझं पुढे काय होईल, ह्या भीतीपोटी ती रडू लागते. आणि ती सांगू लागते की मला थोडा वेळ का होईना घरी जायचं आहे, माझी कागदपत्र घरात आहे, ती मला घ्यायची आहे. तरी इथे अर्जुन म्हणू लागतो की ठीक आहे, आता तुम्हाला जायचंच आहे तर पण आत्ता जाऊ नका, दिवसा रात्रीच्या अंधारात जा असं म्हणत तो जयेशला सांगू लागतो की रात्री मावशींसोबत तू स्वतः जायचं, काळजीपूर्वक ते सगळे कागदपत्र घेऊन यायचे आणि व्यवस्थित सुखरूप घरी पोचायचं. जयेशसोबत आता कांता मावशी जायला तयार असतात. आता ही चिंताजनकच गोष्ट आहे की कांता मावशी आता घरी जाणार, जर त्यांना कोणी अंधारात किंवा कुठे तिकडे पाहिलं तर. या भीतीने अर्जुन सायलीला पण भीती वाटते, पण जयेशसोबत आहे त्याच्यामुळे भीती नाही, व्यवस्थित तो नेईन आणि आणेलही. इकडे प्रियाला मेसेज येतो तिच्या नवीन बॉयफ्रेंडचा, भेटायला ये ह्या ठिकाणी. आता घरातनं निघायचं कसं, तर इथे लाडीगोडी लावायला सुरुवात केलेली असते तिने अश्विनला. तू नाईटला जातो, मला करमत नाही, माझ्या फ्रेंडसोबत मी बाहेर जाऊ का आत्ता तिच्यासोबत, तिला बरं वाटत नाही आहे, मी तिच्या घरी राहते आणि उद्या सकाळी मी परत येते. पण घरामध्ये सांगायचं नाही की मी माझ्या मैत्रिणींच्या घरी गेले, आपण असं सांगायचं की आपण दोघं बाहेर चाललो आहे. ह्या गोष्टीला अश्विन लगेच बळी पडतो आणि घरामध्ये सांगतो की आम्ही दोघं बाहेर चाललो आहे. तर असं सांगून घरातनं बाहेर पडतात आणि वेगवेगळ्या दिशेला निघून जातात. अश्विन त्याच्या जॉबवर जातो आणि प्रिया जाते तिच्या नवीन बॉयफ्रेंडला अंधारात भेटायला. आता ही गोष्ट घरात कोणाला कळेल की नाही, या गोष्टीची भीतीसुद्धा प्रियाला वाटताना आपल्याला दिसणार नाही. पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल की महिपतसाठी वकील निवडला आहे सचिनने. त्या वकीलला धमकावणी देण्यात आलेली आहे.
त्याला पुढे कसं काम करायचं ते सांगितलं जात असतं. सचिन सांगू लागतो की आता त्यांच्यावरती केस खुनाचा आरोप एवढीच आहे, त्यांनी केलं आहे, हे काही सिद्ध झालेलं नाही. त्यावेळेला तुम्ही आता ह्या केसमध्ये सगळं काही नागराजच्या माथ्यावरती ओतून द्यायचं. म्हणजे नक्की काय करायचं, तर हे सगळं काही जे काम आत्तापर्यंत महिपत शेठ करत होते ते नागराजच्या दबावाखाली करत आलेले आहे असं म्हणत सगळा आरोप हा नागराजच्या माथ्यावर ठेवून द्यायचा. वकील म्हणतात, हो तुम्ही जसं सांगतात तसंच मी करेल, पण माझ्या मुलीला, माझ्या फॅमिलीला काहीही करू नका, तुमच्यासमोर मी हात जोडतो. सचिनच्या भीतीपोटी इथे वकील तो जे सांगेल ते करायला तयार आपल्याला पाहायला मिळेल. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की अर्जुन सायलीला आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर जायचं असतं. आई त्यांना नकार देत असते. अंधारात रात्रीचं तर अजिबातच जायचं नाही. तर इथे लाडीगोडी लावून अर्जुन हा सायलीसोबत आईस्क्रीम खायला बाहेर जाण्याची परवानगी आईकडनं मिळवतो. पण लवकर घरी यायचं ह्या बेसवरतीच त्यांच्या आईने त्यांना पाठवलेलं असतं. आणि ते दोघंजणं आईला थँक्यू म्हणून मग छान आईस्क्रीम पार्टी करायला बाहेर फिरायला जायला निघतात. पण अगोदर आदिराजचा मेसेज पाहतात. आदिराजला मेसेज आलेला असतो की प्रिया त्याला भेटायला येते. म्हणजे प्रिया घरात खोटं बोलून त्याला भेटायला गेली हे आता कन्फर्म झालं. आता तिथे जी काही मिळेल व्हिडिओ शूटिंग ती खूपच महत्त्वाची असेल असं सायलीचं म्हणणं असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळेल की सचिनने छोटीशी पेस्ट्री आणलेली असते सेलिब्रेशनसाठी. तर अस्मिता विचारते, हे का? तर तो सांगू लागतो, मला नवीन जॉब मिळाला आहे त्यासाठी मी ही पेस्ट्री आणली, आपण सेलिब्रेट करूया. छोटंसं का होईना मला काम मिळालं आहे, आता माझ्या बाळासाठी तुझ्यासाठी मी काहीतरी करू शकेल असं म्हणत तो बाळाला स्वतःच्या मांडीत घेतो आणि त्याच्याशी बोलू लागतो की आपण आता छान सेलिब्रेट करू, तुझ्यासाठी मी पैसे कमवल, काय काय करल, अशा सगळ्या गोष्टी तो बोलून दाखवत असतो. अस्मिता मात्र म्हणत असते, जॉब कुठे लागला आहे, IT कंपनीत इतक्या लवकर तुला कसं जॉबवरती घेतलं, नवीन कंपनी आहे, मग तुला एवढा कसा पगार देत आहे. इतक्या सगळ्या प्रश्न विचारल्यानंतर एकही प्रश्नाचं धड उत्तर काही सचिनला देता आलेलं नाही. आणि पुन्हा एकदा अस्मिताच्या नजरेत तो खोटं बोलतोय हे सिद्ध झालं. पण तिने आता काहीच रिॲक्शन दिलेली नसते. ठीक आहे, आता इथे सचिनने पेस्ट्री कट करून सेलिब्रेशन करण्यासाठी एक घास अस्मिताला भरवला आणि अस्मिताने तिचा चेहरा पुन्हा एकदा फिरवून घेतला आणि मोबाईलमध्येच लक्ष देत राहिली. सचिन बोलत राहिला, त्याच्याकडे ती अजिबात लक्ष देत नाही. आणि सचिन म्हणू लागतो की ही मला बहुतेक टाळू लागली, आता हिच्याशी गोड बोलून हिच्यावर प्रेम आहे दाखवावंच लागेल, नाहीतर ही मला पैसे कसे देईल, पैसे मिळवायचे असेल तिच्याशी गोड बोलावंच लागेल. अर्जुन हा हॉटेलला गेलेला असतो. तिथे आईस्क्रीमची ऑर्डर टाकलेली असते आणि आईस्क्रीम जरा उशिरा आणली तरी चालेल असं कॉमेडी करत हसू लागतो. आणि सायली म्हणते, उशिरा का? तर तो म्हणतो, जास्त वेळ आपल्याला एकमेकांसोबत घालवता येईल. दोघंजण एकमेकांसोबत इकडच्या तिकडच्या गप्पा करतात. पण थोडंसं टेन्शन आहेच, कांता मावशी घराबाहेर पडणार ह्या गोष्टीचं, म्हणून सायली म्हणते एकदा फोन करून कन्फर्म करा. तर इथे चैतन्याचा जयेशचा आवाज जरा वेगळा येऊ लागतो. तर अर्जुन विचारू लागतो, आवाज वेगळा काय येतोय? तर तो म्हणतो, इथे फार धूळ आहे त्याच्यामुळे माझा आवाज बदलला आहे. ठीक आहे आम्ही आता निघत आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका असा निरोप जयेशने दिला आहे. पण या गोष्टीवर थोडाही विचार न करता इथे अर्जुन आणि सायली त्यांच्या आनंदाच्या भारामध्ये गप्पा मारताना दिसतात. काही गडबड त्यांना वाटलेली नाही इथे. आणि इकडे आदिराज भेटायला आला आहे प्रियाला. प्रिया आणि आदिराजची छान प्रकारे मीटिंग चालू असते आणि ती मीटिंग असते फक्त 35 तासांनी भेटलो आहे ह्या विषयावरती. आदिराज तर म्हणू लागतो की मला असं वाटतं आपण जन्मोजन्मीपासून एकमेकांना ओळखतो आणि तू नव्हती मला एवढा तास भेटली तर मला फारच बेचैन झाल्यासारखं वाटू लागलेलं होतं. तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की प्रिया म्हणते, अरे आपण आत्ताच तर भेटलो आहे, अनोळखीच तर आहोत आपण. तो म्हणतो, अनोळखी? नाही, माझ्यासाठी तर तू खूप जन्मांपूर्वीची ओळखीची व्यक्ती, जिला मी माझ्या मनातलं सगळं सांगू शकतो. प्रिया पण म्हणते, मलाही तू तेवढाच आपलासं वाटू लागला, म्हणून तर मी माझ्या मनातली गोष्ट इतक्या पटकन तुला सांगितली. तर तो तिला म्हणतो की मी तुला कशासाठी बोलवलं आहे? तर हे गिफ्ट तुझ्यासाठी मी आणलं आहे ते देण्यासाठी. साडी गिफ्ट असते आणि एवढी महागाची साडी? नको मला नको असं म्हणत ती त्याला परत करू लागते. तर तो म्हणू लागतो, असं नको करूस, मी तुला किती प्रेमाने दिले, राहू दे. आणि बघता तो तिचा हातात घेतो आणि हाताला चुंबन करून तिच्याशी गप्पा मारत तो बोलू लागतो. प्रियाला तर मात्र
आता एकदम सोन्याच्या खाणीमध्ये हिरा मिळावा ना, तसा आता आदिराज मिळाला आहे. काहीही कष्ट न करता मिळाला आहे, काहीही मेहनत करावं लागली नाही. आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी हा तर आपोआप आपल्या जाळ्यात ओढला गेला आहे. इथे तू स्वप्न दाखवू लागतो, तू जर माझ्या घरी असती, तुला कुठलंही काम करू दिलं नसतं, 10-12 नोकर तुझ्या हाताखाली ठेवली असती, असं तसं. तर ती आता म्हणते की मला उशीर होतोय, निघायला हवं. तर प्रिया निघून जाते. पुढे आपल्याला आदिराज जे काही शूट केले ते पाहून त्या आदिराजला आनंद होतो. तो सायलीला आणि अर्जुनला ते शूटिंग पाठवू लागतो. इकडे मात्र ह्या दोघांचं कशातच लक्ष नसतं. आईस्क्रीम व्यवस्थित एन्जॉय करून दोघंजणं घरी पोचतात. घरी गेल्यानंतर अर्जुन हॉलमध्येच बसतो आणि म्हणतो की मला असं वाटतं तुझ्यासोबत रात्रभर गप्पा मारावा. सायली त्याला म्हणते हो उठा, सकाळी परत तुम्हाला ऑफिसला जायचं आहे, तुम्हाला काय रात्रभर इथे जागरण करावंसंच वाटेल आणि सकाळी मग जाग येणार नाही. आणि तो म्हणतो हो, खूप केस पेंडिंग आहे, मला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे, तेव्हा मला लवकर झोपायला जायला हवं, चला आपण जाऊ. दोघंजणं निघून गेल्यानंतर प्रिया घरी येते. घरी आल्यावर ती पाहते कोणीच नाही आणि लगेचच ती रूममध्ये निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण नाश्ता वगैरे करत असतात. नाश्ता केल्यानंतर अर्जुन म्हणू लागतो की मला जायचं आहे, मला उशीर होतो आहे, मम्मा थँक्यू तू मला जाऊ देतेस म्हणून. आणि घाईगडबडीत लगेच धावत पळत तो निघालेला असतो. त्याला हाका मारून आई बोलवते, पण सायली म्हणते हे ना नेहमीप्रमाणे वेंधळेपणा करतात, थांबा मीच डबा देऊन येते. त्यांच्या मागे डबा घेऊन धावत पळत सुटते. सायली हाका मारते, मग तो मागे वळून पाहतो तर तिला म्हणू लागतो की मी जर डबा विसरलो नाही तर तू माझ्या मागे येशील कशी. तर तिथे ती चिडते की दरवेळेचं झालं आहे तुमचं, डब्बा टाकून जातात आणि मला तुमच्या मागे मागे पळत यावं लागतं. तर इथे तो तिला म्हणतो चल आता मी निघतो, बाय, आणि फ्लाइंग किस देतो. तर तो म्हणतो तू नाही दिलास. तर ती म्हणते काय भानावर आहेत की नाही, आपण घराच्या बाहेर उभं आहे. तर तो म्हणतो जर दिलं नाही तर मी काय आमचं दूर निघून जाईल. असं म्हटल्यावर सायली चिडते आणि त्याला 1, 2, 3 असे खूप सारे फ्लाइंग किस देते आणि अर्जुन हसत हसत जॉबवर जातो. त्याच्या मागोमाग पोलीस येतात आणि त्याला थांबवतात गाडी चेक करायला. तर गाडीमध्ये इथे कांता मावशींची डेड बॉडी आता सापडलेली आहे पोलिसांना आणि त्यांनी लगेचच अरेस्ट केलं आहे अर्जुनला. ही गोष्ट एकदम हवेसारखी पसरली गावभर आणि घरापर्यंत पण पोचली. सगळेजण घाबरतात आणि इथे ना प्रतिमा ते घरी आलेली दिसते आणि हे पाहिल्यानंतर लगेचच आपली कल्पना सायलीला विचारू लागते हे काय झाले, खरं आहे का, अर्जुनला खरंच पोलिसांनी ताब्यात घेतले का, खरंच त्याने काही केलं आहे का. ह्या प्रश्नाचे उत्तर आता सायलीकडे पण नाही. सायली पण भांबावून गेले. अचानक हे काय होऊन बसलं हे तिलाही कळलेलं नाही. आता ह्या प्रसंगातनं ती स्वतःला कशी सावरणार, अर्जुनला कसं बाहेर काढणार आणि तिच्या प्रियाच्या कामाची शिक्षा तिला कशी मिळवून देणार, हे सगळं पाहायला आपल्याला आवडणार. चला तर मग आपण पुन्हा भेटूया. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.